आपल्या भारताने अमेरिकेसोबत एक मोठा समझोता केला आणि त्यामुळे अमेरिकेचं मोठं मार्केट हे आपल्याला ओपन झालं। पण काही लोक याबद्दल अफवा उठवून राहिले आहेत की भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या कृषीकरता खुली केली आणि म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो। मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही। आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्याकरता खुली करणार नाही। कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही। आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही। पण काही नतद्रष्ट लोक असे आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता, 2-4 दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे, 500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पाडले। मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो, असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही। कुठलंही सोयाबीन बाहेरून येणार नाही, कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही। त्यामुळे आपलं डेअरी सेक्टर असो, आपलं कृषीचं सेक्टर असो, कुठलंच सेक्टर आपण अमेरिकेकरता किंवा युरोप करता ओपन केलेलं नाही, हे देखील या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो। तर जेव्हापासनं पशुधनाची संख्या कमी व्हायला लागली तेव्हापासनं आमचा शेतकरी हा जास्त संकटात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। आजही आपण पाहतो की ज्या ठिकाणी पशुधन आहे त्या ठिकाणी अडीअडचणीच्या काळातही आमच्या शेतकऱ्याला एक प्रकारचा आधार त्या ठिकाणी मिळतो। दुधाच्या माध्यमातून रोज थोडे पैसे मिळाले तर कठीण परिस्थितीमध्ये देखील त्याचं जीवन त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं। पण आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळी आपण आपल्याला आवश्यक ते अन्नधान्य घ्यायचो, त्यानंतर हळूहळू कॅश क्रॉपकडे गेलो आणि विशेषतः आपण कापूस आणि सोयाबीनवर गेल्यानंतर आणि हळूहळू आमच्या शेतकऱ्यांची जी काही शेती आहे ती लहान होत गेल्यानंतर, त्याचं विभाजन होत गेल्यानंतर एक वैरणाचा मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हळूहळू आपल्या शेतीतलं वैरण हे आपल्याला मिळत नाही अशी अवस्था आली आणि त्यातनं कुठेतरी पशुधन जे आपलं आहे हे पशुधन हे कमी व्हायला लागलं आणि त्याचा सगळाच परिणाम आपल्या एकूणच शेतीवर झालेला आपण बघितला। आज आपण बघा हळूहळू अशी अवस्था येते की ज्यामध्ये आता ट्रॅक्टरच्या उपयोगामुळे बैल हा हळूहळू कमी उपयोगाचा व्हायला लागलाय। किंबहुना आता बैलगाडा शर्यतीतच बैलाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होतोय, बाकी उपयोग फार छोटा शेतकरी जो आहे तो अधिक करतोय, बाकी सगळं यांत्रिकीकरण चाललेलं आहे आणि म्हणून त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी निर्माण होत आहेत। पण आज आवश्यकता ही आहे की पुन्हा एकदा आमच्या शेतीमध्ये आमचं जे पशुधन आहे या पशुधनाचं संवर्धन झालं पाहिजे। विशेषतः आमची गाय, हिला आम्ही ईश्वराचा दर्जा याकरता दिला आहे